ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो जी सद्गुरु पंचाक्षरा। श्री ब्रह्मानंदा सौख्य समुद्रा तू परात पर सोयरा नामरूपातील जो। या ठिकाणी श्री गणेशाचं स्मरण करून त्यांना नमस्कार करून सद्गुरु पंचाक्षरा म्हणजे साक्षात शिवभगवानांचं शिवभगवान यांना सद्गुरु म्हटलं आहे। आणि हे कसं आहे, ब्रह्मानंद आहेत, सौख्य आणि सुख देणारे आहेत आणि सर्वांचा पिता आहे, सोयरा पण आहे आणि सर्वांना आपला भक्त म्हणून त्याच्याशी तात्पर्य साधणारा असा हा परमेश्वर भोलेनाथ आहे। नाम रूप गुण वर्णन तुझे ठाये नाहीत मुळी होण। सच्चिदानंद घन पूर्ण हे बोलणे नसाहे। अनंत ब्रह्मांडे कडो विकडी माया तुझी घडी मोडी। परी तू इकडे एक घडी न पाशी विलोकुनी। क्षणात अनंत ब्रह्मांड बनवणारा, अनंत ब्रह्मांड मोडणारा असा हा परमेश्वर। परी जीव पडले अविद्येच्या फासा त्याशी उद्धरावया जगदीशा। द्वारके माझी पुराण पुरुषा अवतरलाशी म्हणूनी। आणि भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि पाप्यांचा नाश करण्यासाठी हे महाविष्णू, हे जगदीश्वरा, तुम्ही द्वारकेमध्ये अवतार घेतलेला आहे। सांडोनिया योग निद्रा, आणि तुम्ही नेहमी शेषावरती निद्रा करत असता आणि आपल्या योग निद्रेला सोडून सगुण झालाशी यादवेंद्रा। आणि तुम्ही निराकारातून आकारामध्ये आणि आकाराच्या निराकाराच्या मध्य भागावरती सगुण रूपामध्ये प्रगट झाला आहात। मन्मय जनक त्रिभुवन सुंदरा विश्वद्वारा विश्वेशा। बघा काय म्हटलंय, मनमथ मनातली गोष्ट जाणणारा तू त्रिभुवन सुंदर आहेस। म्हणजे त्रिभुवनात जे जे कोणी आहे त्या सर्वापेक्षा तू सुंदर असून तू विश्वद्वारा म्हणजे ह्या अनंत ब्रह्मांडाचा त्रिभुवनाचा उद्धार करणारा करता आहेस। 30वे अध्यायी कथन सत्यभामेने केले कृष्णादान। आणि मागच्या अध्यायामध्ये सत्यभामेनं कृष्णाला कुणाला दान केलं? श्री नारद मुनीला दान दिलेलं असतं। तुळेवरी तुळशी पत्र ठेवून रुक्मिणीने कृष्ण सोडविला। एका बाजूला बटन गोजर काठ्यामध्ये कृष्णाला बसवलं आणि एका बाजूमध्ये संपूर्ण धन संपत्ता, पण कृष्णाचं काय वजन हालं ना। सत्यभामे शेवटी माघार घेतली आणि रुक्मिणी मातेने एक तुळशी पत्र घेतलं, तुळशीचं पान, आणि एक त्या बाजूला ठेवल्याबरोबर धनाच्या ते कृष्ण भगवान समसमान वरती आले। यावर एकदा कमलोद्भव सुता जो व्यास वाल्मिकांचा गुरु सत्य। बघा, यावरी एकदा कमलोद्भव सुत जो व्यास वाल्मिकांचा गुरु सत्य। ध्रुव प्रल्हाद परम भक्त ज्याच्या अनुग्रहे उद्धरले। चतुर्दश विद्या 64 कळा करतळा मळम जयाशी सकळा। ज्याशी ऐकता गायन कळा ब्रह्म हरी हर डुलती।
चारी वेद मुखोद्गत सर्व शास्त्रे पारंगत सामर्थ्य त्यांचे अद्भुत त्रैलोक्य वंदी जयासी भूत भविष्य वर्तमान ज्ञान हे ज्या पुढे उभे कर जोडून न लागताचे क्षण ब्रह्मांड मोडोनी रची पुढती असा हा परमेश्वर साक्षात महाविष्णू आहे. अनंत अवतारामधून त्यांचं कार्य हे घेण्यासारखं आहे. त्यांची कथा ही ऐकण्यासारखी आहे. अन्याय देखताची सत्वरा जो शिक्षा करी विधी हरिहरा ज्ञानी कृपाळ ऐसा दुसरा ब्रह्मांडोदरा माझी नसीन ऐसा तु नारद मुनीश्वर तीर्थे करीत समय दक्षिण समुद्री रामेश्वर तेथे सत्वर पातला. आणि असा हा ब्रह्माचा मुलगा श्री नारद मुनी कुठे आले? तो दक्षिण समुद्री करी अनुष्ठान अंतरे आठविले श्रीराम ध्यान. आणि दक्षिणेच्या समुद्रामध्ये स्नान करत असताना श्री नारद मुनीला श्रीरामाचं ज्ञान झालं, श्रीरामाची आठवण झाली. श्रीराम ध्यान नेत्री वाहे प्रेमळ जीवन वेधले मन श्रीरामी तो ब्रह्मानंदाला तेथे ते अंतरे कळले हनुमंता ते ध्यान विसर्जुनी नारदा ते भेटावया धाविन्नला. आणि ही गोष्ट समाधी लावून बसलेल्या हनुमंताला आठवले आणि ते देवऋषी नारदा जवळ आले. घरालिया संतजन आज हरीशी आवडती प्राणाहुन त्यांचा वेर करून या जाण झोका ध्यान करू बैसी. बघा साक्षात विष्णूचे अवतार श्रीराम जर जागेवर ते आले देवऋषी नारदासाठी तर मग आपला सदस्य दर्शन घडेल म्हणून हनुमान महाराज प्रकट झाले त्या ठिकाणी. तोची दुरात्मा खळ निर्धारी हरी म्हणे तो मुख्य माझा वैरी. जो माझी भक्ती करतो कोणत्याही अवताराची तो माझा आहे, पण जो मला नाव ठेवतो त्याचा मी कोण आहे? हाडवैरी आहे. जो माझ्या संताचा अपमान करी माझी भक्ती करणाऱ्या कोणत्याही भक्ताचा कोणी अपमान केला तर मी तो सहन करत नाही. मग तो संताच्या अवतारातून असू द्या किंवा साध्या माणसाच्या अवतारामध्ये असू द्या किंवा एक साधा भक्त असू द्या, पण तो भक्त संत इतका श्रेष्ठ असतो. करुणी संताचा नादर. म्हणून जो भक्ती मार्गात आहे अशा कोणत्याही माणसानं अनादर करू नये, त्याला वाईट बोलू नये. जो माझी पूजा करी पामर पूजा नव्हे तो लत्ता प्रहार तेने मज समर्पिला. ओलांडुनी पूजा समग्र तो संताचा करे परमाधर तिने कोटी मुखांचे फळ निर्धार मज समर्पिले ते दिवशी. माझ्या भक्ताचा जो आनंद करतो, माझ्या भक्ताला नावाजतो, माझ्या भक्ताला चांगलं म्हणतो, माझ्या भक्ताला उठाबस करतो, अशा माणसाबरोबर मला बोलायला बसायला फार आनंद वाटेल आणि त्याच्यावर माझी कृपा राहील. सोठून या हनुमंत प्रेमे नारदाचे चरण धरित. हनुमान भगवान उठले आणि देवर्षी नारदांचे पाय धरले. दोघे भेटले तेव्हा अद्भुत प्रेम रसन सावरे. आणि मी इकडच्या तिकडच्या बाता निघाल्या रामाबद्दलच्या, ब्रह्मदेवाबद्दलच्या,
कृष्णाबद्दल जे अनेक बाता निघाल्या त्या ठिकाणी. दोघेही योगी परम निर्धारी, दोघेही बाळ ब्रह्मचारी. देव ऋषी नारदाने भक्त हनुमान हे दोघेही ब्रह्मचारी आहेत आणि एकामेकांचं बोलणं चालू आहे. दोघे आवडती श्री हरी, आणि दोघेही भक्त कुणाचे आहेत? श्री हरीचेच आहेत. हनुमान जरी रामाचा भक्त असला तरी राम हा श्री हरी आहे आणि देवऋषी नारद तर हरीपासूनच प्रकट झालेले आहेत. हिंदी रे उन्हे अत्यंत, दोघेही केवळ भक्त, दोघेही ज्ञानी अति विरक्त. दोघेही ज्ञानी आहेत आणि दोघेही प्रपंचापासून विरक्त आहेत. दोघेही विचरती नित्यमुक्त, आणि दोघांचाही सहवास संपूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये आहे. पुरुषार्थ अद्भुत दोघांचा, ताकद नाही कोणी त्यांच्या वाट जायची. एक हरी एक उमावर, ज्याप्रमाणे शिव आणि साक्षात विष्णू भगवान असे दोघांची जोडी आहेत. एक उमावर कीक मृगांक, एक मित्र तैसे दोघे नारद वायू कुमार. क्षेमालिंगन पैदेती, आणि हे एकमेकाला कडकडून भेटले, आलिंगन दिले एकमेकांना. हनुमंत तृणासन घालून आवरी बैसविला ब्रह्मानंदन. आणि देवऋषीनाथांनी बसायला टाकलं आणि त्याच्यावरती हनुमंत राहायला बसायला सांगितलं. प्रेमे करुणी चरण क्षालन, केले पूजन यथाविधी. आणि मात्रायाचे हात पाय धुवून त्यांचं पूजन केलं देवऋषीनाथांनी. नारद म्हणे हनुमंता ते, कैसा तो काळक्रमे तोषी. ऐशी ऐकता वायुसते, सप्रेम चित्त होणी बोले. नारद म्हणले हनुमंताला, तू कसा एकटा राहतो रे इथं? तुझ्या आजूबाजूला कोणी नाही, जेव्हा पाहावा तो एकटा असतोस आणि मग कशात गुंतून राहतोस? ते हनुमान भगवान काय म्हणतात? श्रीराम अवतार संपल्यावरी, मी राहिलो दक्षिण सागरी. म्हणजे राम अवतार संपल्यानंतर मी दक्षिण दिशेला त्या समुद्राच्या किनारी असतो. श्रीरामचरित्र आठवितांतरी. आणि श्रीरामाचं चरित्र अंतरामध्ये मनामध्ये आठवलं तर काय वाटतं तुला सांगू? हृदय होत सद्गत. नुसतं आठवलं तर माझं हृदय सद्गतीत होतं, म्हणजे कंठ दाटून येतो. एक बाण एक वचन, एक पत्नी व्रत रघुनंदन. जो सत्याचा सागर पूर्ण, स्वानंद घन रूप त्याचे. एक वचने एक बाणे असा माझा प्रभू. त्यांचं नुसतं नाम आठवलं, गुण आठवलं तर ऐसे सांगता हनुमंत, प्रेम भरे दाटला अत्यंत. नारद म्हणे राम कथामृत अद्भुत. आणि म्हणले हनुमान नको रडो, राम कथाच अमृता समान आहे. ते बुडी देह दे सदा. आणि तो असाच राम भक्ती करत राहा. आणि पृथ्वीवरी तीर्थे बहुत, ते एकदा लोकी समस्त. आणि पृथ्वीवर जेवढी तीर्थ आहेत तेवढी तीर्थ तू एक वेळ पहा. तीर्थी भेटते साधू संत, जे का डुल्लती ब्रह्मानंदे. आणि या तीर्थाचं स्नान करत असताना, तीर्थांचं दर्शन करत असताना मोठमोठे साधू संत मुनी ऋषीश्वर लोक भेटतात. काय होतं? संत दर्शन सर्वात सार, या लागे तीर्थे करी समग्र. संत दर्शन सर्वात मोठं असतं. परमेश्वरापेक्षाही संत दर्शन फार श्रेष्ठ मानलं गेलंय. आणि या लागे तीर्थे करी समग्र, ऐशे बोलो नि ब्रह्मपुत्र, निराळ पंथे चालिला. आणि म्हणली या पृथ्वीच्या सर्व तीर्थकर आणि सर्व साधू संतांना
दर्शन घ्या त्यांचं. आणि असं म्हणून देवऋषी नारद आकाश मार्गे नारायण नारायण म्हणून निघाले. सुखी श्रीराम गुणगात द्वारकेशाला अकस्मात. आणि राम नामाचं गुणगात द्वारकेला कोण आलं? हनुमान आले. कृष्णे देखता जलजोद्भव सुत आसने बैसवणे पूजिला हरी पुषे सकळ वर्तमान. आणि देवश्रद्धा आकाश मार्गाने कुठं आले? द्वारकेमध्ये आले. आणि त्या ठिकाणी साक्षात कृष्ण भगवंतांनी त्यांची हात पाय धुवून पूजार्चा सुरू केली आहे. नारद म्हणे धुंडिले त्रिभुवन कृष्ण तीर्थे करिता संपूर्ण सेतुबंधाशी पावलो. म्हणजे सर्व पृथ्वीवरची अनंत ब्रह्मांड तीर्थ करीत करीत मी कुठे ज्या ठिकाणी सेतुबंध आहे तुमचा रामाचा मागच्या अवतारातील त्या ठिकाणी मी येऊन पोचलो. तेथे देखिला श्रीराम भक्त महायोगी वीर हनुमंत. आणि त्या ठिकाणी मी श्री राम भक्त हनुमंताला पाहिलं. महायोगी आहे, फार मोठा वीर आहे. काय काय वर्ण त्याचे गुणाद्भुत ऐसा विरक्त दुसरा नाही. त्याच्यासारखा भक्त दुसरा मी पाहिला नाही आजपर्यंत. तो तीर्थे करीत यादवेंद्रा येईल तुमच्या निज नगरी. आणि तो सर्व तीर्थ करीत या ठिकाणी एक दिवस येईल. हरी शोधिता या ब्रह्मांडोदरा ऐसा दुसरा न भेटी. ब्रह्मांडात तर असा भक्त कोणी नाही हनुमान सारखा. ऐशे ऐकता जग जेठी नारदाचे कंठी घातली मिठी. म्हणे तो केव्हा देखेन दृष्टी सांगसी गोष्टी जयाच्या. आणि म्हणले हा हनुमंतराय कधी भेटेल तू त्याच्या गोष्टी मला सांगतोयस. ऐशिया भक्तावरून वाटे ओवाळूने टाकावा प्राण. बघा साक्षात कृष्ण भगवान म्हणतात अशा महान भक्तावर स्वतः प्राण ओळून टाकावा. सद्गत झाला जगजीवन मग ब्रह्मानंदन बोलिला. आणि कृष्ण भगवंताचे डोळे भरून आले, कंठ दाटवून आला. आणि त्यावेळी ब्रह्मानंदन म्हणजे देवऋषी नारद काय म्हणतात? भक्त वल्लभा राजीव नयना तो त्वरिताची येईल तुमच्या दर्शनात. म्हणजे लवकर तुमच्या दर्शनासाठी येईल तो. असो इकडे हनुमंत तीर्थाटना निगता झाला ते धवा. आणि इकडं देवऋषी नारद निघून आकाश मार्गाने गेल्यानंतर हनुमान महाराज तीर्थयात्रा करत निघाले. संपूर्ण पाहो दक्षिण मानस हनुमंताला गौतमी तिरास. आणि तीर्थ करी करत ज्या ठिकाणी गौतम ऋषी राहतात त्या ठिकाणी आले. ज्योतिर्लिंग त्र्यंबक विशेष महिमा ज्याचा नवर्णवे. कुठं आले? त्र्यंबकेश्वरला आले. त्या ठिकाणी गौतम ऋषी होते. देखोनी पंचवटी स्थान हृदय गैवरे वायुनंदन. आणि नाशिकला पंचवटी स्थान आहे. आणि ते स्थान बघून हनुमंताला रडू आलं. म्हणे ते माझ्या स्वामीने राहून दंडकारण्य उद्धरिले. म्हणले या ठिकाणीच माझा सद्गुरु श्रीराम राहिला आणि ह्या पंचवटीचा उद्धार केला. पुढे पश्चिम पंथी चालिला मारुती. पुन्हा पश्चिम मार्गाला निघाले. तो दृष्टी देखली द्वारावती जैशी अयोध्या पूर्वी देखली होती तैशी निसृती दिशे हे. आणि तेवढ्यामध्ये त्यांना तिथे द्वारका दिसली. लक्षावधी कळसये कसरे झळकती रत्न खचित गोपुरी. लाखो कळस दिसले आणि ते असे चमकत होते सूर्यासारखे.
अहोरात्र मंगल तुरी द्वारके माझी गरजती. अहोरात्र 24 घंटा शंख वाजायचे. चित्र विचित्र मंदिरे आळवाळे झळकते सुंदरे. चित्र विचित्र निरनिराळी मंदिर शोभायमान दिसत होती आणि झळकत होती. निळ रत्नांची मयुरी प्राण नसता धावती. आणि मयूर म्हणजे मोर इकडून तिकडे आकाशामध्ये फिरत होते. मंदिरावरती बसलेले होते. पाचोंचे रावे घरो घरी नाना शब्द करते कुसरी. कल्पवृक्ष दारोदारे अहोरात्र डुलते. आणि प्रत्येकाच्या रंगमहालासमोर घरासमोर काय होतं? कल्पवृक्षाचं झाड होतं. आयश द्वारकापुरी देखोन संतोषलांजनी हृदय रत्न. पुढे गौतम तिरी उण उभा ठाकला नावेक. आतुरुषी ध्यानस्थ बैसले सकळ. जैसे गबस्ती उगवले निर्मळ की मानसरोवरी मराळ. ओळीने जैसे विराजते. आणि त्या ठिकाणी असे गौतम ऋषी असे बरेचसे ऋषी बसलेले होते म्हणून त्यांना सूर्याची उपमा दिलेली आहे. हनुमंते सारुणी संध्या स्नान केले रघुनाथाचे ध्यान. मग सकळ द्विजाशी कर जोडून करीन मन हनुमंत. हनुमंतरायाने स्नान संध्या करून सर्वांचं दर्शन घ्यायला हात जोडले. परम नम्र विनित होऊन तुझ्याशी पुषे वायुनंदन. म्हणे या नगराचे नाम कवन सांगावे जी आम्हा ते. एवढं म्हणले भारी आणि सुंदर नगर दिसतंय. या नगराचं नाव काय आहे तेवढं मला सांगा. कोण राजा नांदतो येथे काय नाम तीर्था ते. या ठिकाणी कोणता राजा आहे आणि या तीर्थाचं नाव काय आहे? नाम तिथ ती देखो विचित्र वान राहते. आश्चर्य ऋषी ते वाटत. आणि हनुमानानं असं त्या गावचं नाव विचारलं, त्या राजाचं नाव विचारलं. ते ऐकून त्या ठिकाणी असणारे ऋषींना हसू आलं. म्हणते वानर वेश दिसत परिचतुर ज्ञानी पंडित. म्हणले हा तर वानर दिसतोय पण चतुर असून पंडित आहे, ज्ञानी आहे. बोल का जैसा अंगिरा सुत महाविरक्त दिसतो हा तर अंगिरासारखा दिसतोय. म्हणजे हो कारण अंगद हा वालीचा मुलगा आहे. हा तसाच दिसतोय. हा अंगद आहे की अजून हनुमान आहे कसं कळणार? संतोषोने मुनी बोलती नगरा नाम द्वारावती. अनुषीने सांगितले या नगराचं नाव आहे द्वारावती म्हणजे द्वारका. येथे नृप यदुपती पूर्णावतार 8वा. म्हणजे रामांचा अवतार संपला आणि नंतर रामाने 8वा अवतार घेतला. तो हाच श्रीकृष्ण भगवान. नदी नाम गोमती सत्य. आणि ह्या नदीचं नाव आहे गोमती नदी. चक्रतीर्थ पुण्यवंत येथे ज्या प्राण्यांच्या अस्थी पडत. आणि ह्या नदीच्या पाण्यामध्ये ज्या ज्या मृत्यूपण लोकांच्या अस्थी पडतात चक्रे होती तयांची. आणि तेवढ्या अस्थींची चक्र तयार होतात आणि आकाश मार्गे कुठे जातात? वैकुंठला जातात. सो ब्राह्मणाशी करुणी नमन द्वारके भोवते दिव्य जेवण. लोक प्राणेश नंदन फळे देखोन संतोषला. द्वारकेच्या बाजूला भली मोठी बाग होती फळांची फुलांची. आणि हनुमंताला फार सुख वाटलं ते पाहून. आणि काय झालं? सदा फळ वृक्ष विराजत. सदा फळांचं ते वृक्ष होता, झाड होता.
उंच गेले गगन भेदित, त्या माझी प्रवेशला श्रीराम भक्त, फल भक्षणार्थ ते दवा. आणि हनुमंताला वाटलं आपण आता हे सदाराम फळ खाल्लं पाहिजे, म्हणून तो त्या बागेमध्ये गेला. दिव्य वृक्षावरी बैसून केले तेष्ट फळ भक्षण, आणि एक मोठ्या वृक्षावर बसून फळ तोडून खाऊ लागले. म्हातारोंच्या शाखा मोडून फळे झोडून टाकली. सगळ्या झाडावरची फळं खाल्ली आणि बाकीची ढांप्या वगैरे फांद्या मोडून विध्वंस केला. फळे घेऊन निज करे वनरक्षकावरी झुगारी. हनुमानाला लहानपणापासून सवय होती फळं तोडायची आणि दुसऱ्या माणसाच्या अंगाने फेकायची, तिथं राखण करणाऱ्या. चक्राकार मारी उडी. बघा आपण कसं विहिरीमध्ये उंच वाफ्यात उडी टाकतो, बगडानं उडी टाकतो, ते कसं फिरती उडी टाकतो आणि फिरते चक्रे उडीमुळे काय होतं, आपल्याला पाण्याचा मार बसत नाही. त्याप्रमाणे हनुमान त्या वृक्षावरून खाली उतरायचे. चक्राकार मारे उडी पुच्छ नाचवे कडो कडे. चक्र उडी तर मारणारच, पण शेपटी इकडून तिकडून कशी हलवणार. मान गुलकावी घडी घडी, आणि मान इकडून तिकडून फिरवायचा. मग वन कर तातडी धावले, आणि तिथं जे द्वारपाळ होते ते धावले हनुमंतावर. वानरे विध्वंसिले तरुवरा, वनरक्षक मिळाले अपार. आता कृष्ण द्वारका म्हटल्यानंतर तिथं काय वनरक्षक म्हणजे ते कमी असणार आहेत का? कामाला ठेवलेले गडी एका सडीत एक. म्हणते कैचे आले हे वानर बहुत चारे मांडिले. कुणीकडून म्हणले वानर आलं आणि संपूर्ण विध्वंस सुरू केला आहे. म्हणते वानरा एक वचन, या नरे विध्वंसिले तरुवर, वनरक्षक मिळाले अपार. म्हणते कैचे आले वानर बहुत चार मांडिले. भरपूर त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणते वानरा एक वचन, तुवा विध्वंसिले दिव्य वन. म्हटले अरे चांगल्या वनाचं वाटोळ केलंस हनुमंता. तुझं ताडतील राजनंदन, आणि जे राजा दूत आहेत ते तुला मारतील आता. मीनकेतन संबादी. आता म्हणले हे मीनकेतन संबादी कोण आहेत? ते कृष्णाची मुलं आहेत. राघव प्रिय म्हणे तया प्रती, कोण तेथे नाद तो नृपती. हेरु म्हणते रामाने श्रीपती, अति पुरुषार्थी बंधू दोघे. ऐशे बनकर बोलती, मग वज्र दे बोले तया प्रती. श्रीराम एक दाशरथे, सूर्यवंशी अवतरला. म्हणजे एकच राम होऊन गेला. जो सूर्यवंशामध्ये अवतार घेतला होता महाविष्णूने, तो फक्त एकच राम होऊन गेला. आणि आता दुसरा राम कोण आलाय, आणि दुसरा बलराम कोण आलाय आणखीन. माझ्या रामाचा नामधारी, ऐसा कोण आहे उर्वीवरी. उर्वी म्हणजे ह्या धर्तीवर असा दुसरा कोण राम आहे. नाव सांगा रे झडकरी, नाही तरी नगरी नवरेची. ताबडतोब लोकांना नाव सांगा हे दोघं कोण आहेत, नाही तरी नगरीत उलटी पालटी करतो. पाषाण लागता श्रीराम चरणा, उदरली गौतमीची ललना. अरे म्हणले त्या रामाच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर गौतमीच्या बायको सुद्धा अहिल्या माता काय झाली, शिळेतून मुक्त झाली. असा माझा राम. पाषाण लागता श्रीराम चरणा, उदरली गौतमीची ललना. जे सर शिजोद्भवाची कन्या, ते रघुनंदने तारिली. माझ्या रामाचे नाम घेता, गणिका उधरली तत्वता. जेने मर्दिले पौलस्ती सुता, देवा समजता सोडविले.
म्हणजे एवढ्या मोठ्या रावणाचा वध केला, सर्वांना मारून टाकलं माझ्या प्रभूने, सर्वांना बंदीखान्यातून सोडलं सर्व देवांना. एक जानकी वेगळी करून, एक सीता बाजूला करून, सकळ स्त्रिया कौशल्ये समान. एक सीता बाजूला जर केली तर संपूर्ण स्त्रियांना ते आई समजत होते. त्या रामाचे नामाभिधान धरील कोण दुसरा, आणि असा राम दुसरा होणं शक्य नाही. तो वनकर बोलते ते वेळा, तो राम पूर्वी आम्ही ऐकला. म्हणजे तो राम तर आम्ही पूर्वी सुद्धा ऐकलेला आहे. दशरथे बाहेरी घातला, दशरथाने वनसाला पाठवला होता. सवे मेळा मरकटांचा, आणि वानर सेना रामाबरोबर होती. सीते सीते म्हणून अलंगी वने वृक्ष पाशान. आणि राम वनसा जात असताना झाडांना वृक्षांना म्हणजे आणि पाषाणांना मिठी मारायचा, सीते सीते म्हणून ओरडायचा. आमचा बळीराम बळकट पूर्ण. आणि आता जो हा आमचा बळीराम आहे तो बळकट आहे, म्हणजे पैलवानासारखा त्याचा प्रभाव आहे. यदुवंशी अवतरला. आणि हा बलराम जो आहे हा यदुवंशी आहे, सूर्यवंशी नाही. आईशी ऐकताची वचन, क्रोधावला सीता शोकहरण. भीमरूप अंजनी नंदन, प्रकट करिता जाहला. आयला म्हणला उद्धट बोलताय रे तुम्ही, म्हणून हनुमंताला राग आला आणि विराट स्वरूप धारण केलं. हनुमंताने विशाल स्वरूप धारण केलं. म्हणे हे द्वारका नगरी पालती घाली न समुद्री. अरे म्हणले अख्खी द्वारका नगरी उचलीन आणि समुद्रामध्ये पालती घालीन. तुम्हाला दाखवतो आता मी. पुच्छ आपटले धरणीवरी, आणि शेपटी धरणीवरती आपटली. आणि प्रतिशब्द काय म्हणले, प्रतिशब्द अंबरे उठिला. त्या शेपटीचा जो आवाज झाला तो आकाशामध्ये दुमदुमला. वानर देखो नि विशाळ, बनकर पळाले सकळ. म्हणती आला महाकाळ, कृष्णाजवळे सांगू गेले. आणि ते हनुमानाचं विराट स्वरूप पाहिल्यानंतर हे पळत सुटले सगळे आणि कोणाजवळ गेले, कृष्ण भगवंताजवळ गेले. आणि काय म्हणतात, तो एरेकडे घनश्याम करीत स्नान संध्यादी सत्कर्म. आणि इकडे कृष्ण भगवंतांची स्नान संध्या म्हणजे आंघोळ चालू होती. देवाची पूजा परब्रह्म स्वये आपण करीत असे. आणि स्वतःचीच पूजा, विष्णू भगवंतांची पूजा, नारायण विष्णू भगवंत म्हणजे नारायण, नारायणाची पूजा करत होते. स्वतःचीच पूजा स्वतः करत होते, कारण कृष्ण अवतार आहे. एकदा वघे भक्त मिळवणी, हरीशी विनविती कर जोडून. एकदा सर्व भक्त एका ठिकाणी आले आणि हरीला काय म्हणतात, म्हणती तू जग जीवन कैवल्य दानी पुराण पुरुष जगद्गुरु. तू म्हणते सर्व जगाचा जगद्गुरु आहेस परमेश्वरा. तरे कांते बैसून नित्य करतोशी देवतार्चन. तरी सुद्धा त्रिभुवनाचा दाता आहे, जगत पालक आहेस, अनंत ब्रह्मांडाचा दाता आहेस, तरी सुद्धा तो कोणाची पूजा करतोस बरं. तूच देवादि देव परिपूर्ण करशी ध्यान कवनाचे. तू देवादि देव आहेस, तरी सुद्धा कोणाचं ध्यान करतोस. तेथे उपकरण सामग्री आणून स्वये देत मनमथ जननी. तरी देवतार्चन नयनी आम्हाला गुणी दाविजे. म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या देवाची पूजा करते आता आम्हाला दाखवाच. आम्हाला गुणी दाविजे. मग उघडिले देव सदरी. आणि मग देवघर उघड कृष्ण भगवंतानी. आताले भक्त जन तो रत्न जडित देवारा पूर्ण. माणिक मोत्याचा देवार होता रत्न जडित. मूर्ती सगुण भक्तांच्या. त्या आतमध्ये काय होतं, कोणता देव नव्हता, संतांच्या मूर्त्या होत्या आतमध्ये, भक्तांच्या मूर्त्या होत्या. प्रल्हाद नारद पराशर. कोणाच्या मूर्त्या होत्या, भक्त प्रल्हाद, भक्त नारद, भक्त पराशर.
व्यास वाल्मिक संत कुमार ह्यांच्या मूर्ती होत्या. अंबरीश रुक्मा गंध हरिचंद्र मूर्ती सुंदर भक्तांच्या, ह्या भक्तांच्या मूर्तीची पूजा भगवान करत होते. भीष्म दालभ्य शुक शौनक ध्रुव धर्म भीमार्जुनादिक भरत विदुरथ गुहक परम सात्विक भक्त मूर्ती, ह्या सर्व भक्तांच्या मूर्ती होत्या त्या ठिकाणी. बळी उपमन्यू बिभीषण उद्धवा क्रूर वायू नंदन सुग्रीव जांबवंत वाली नंदन मूर्ती सगुण भक्तांच्या, ह्या सर्व भक्तांच्या मूर्ती त्या ठिकाणी पाहिल्या सर्वांनी. ऐश हरीचे देवतार्चन, अशा देवांचं हे कृष्ण भगवान पूजार्चा करत होते. समस्त भक्ती देखोन सकळ प्रेमे दाटती पूर्ण धरती चरण श्रीहरीचे. आणि सर्व ह्या भक्तांनी ऋषी मुनींनी प्रभू कृष्ण भगवंतांचे पाय धरले आणि माफी मागितली. म्हणते हरी कमळ पत्राक्षा सच्चिदानंदा सर्वसाक्षा परात्मया निर्विकल्प वृक्षा कौतुक दीक्षा दाविशी. खरंच म्हणले, खरंच तुम्ही सत्य भगवान आहात. तुम्ही आज आम्हाला फार मोठे कौतुक दाखवलं. हरी म्हणे भक्ताविन मी कोणाचे करू ध्यान. मी म्हणले कोणाचं ध्यान करू, मग मी भक्ताचं ध्यान नको, भक्त माझे ध्यान करतात, मग मी भक्ताचं ध्यान करणार ना. मी कोणाचे करू ध्यान भक्ताविन चिंतन मज नाही दुजयाचे. मी नेहमीच भक्तांचीच पूजा अर्चा करतो, बाकी देवच नाही कोणता, देव मीच आहे. मग माझी पूजा मी कसा करणार? मी भक्तांची पूजा करतो, कारण भक्त माझी पूजा करतात. सो अग्निहोत्रादिक कर्मे गोभू हिरण्य दान संभ्रमे त्या श्रीकृष्णे आत्मया रामे वेदाज्ञेने चालिजे. दिव्य वस्त्रे अलंकार सर्व लेवती अक्रूर उद्धव सभेशी चालिला दयार्णव रमाधव ते वेळे. आणि कोण आपल्या बागेत आले म्हणून पाहण्यासाठी कृष्ण भगवान निघाले. उद्धवा क्रूरांचा धरुणी कर स्थिर स्थिर चालत यादवेंद्र गवाक्षद्वारे गोपी समग्र हरीचे वक्र विलोकिती. अक्रूर हा त्यांचा रथ चालवणारा माणूस आहे, पण महान भक्त आहे. त्याचा हात धरून भगवान कृष्ण हळूहळू चालत आहे आणि ते कृष्णाच्या सर्व स्त्रिया पाहत आहेत. उद्धवाशी म्हणे भगवंत जे उत्तम शकुन होती. आणि सांगतात उद्धवा, अरे माझ्या सख्या, आज तर फार शुभ शुभ आपल्याला सकाळ सकाळपासून आज शुभ सगळ्या शुभ बाता ऐकायला मिळतात, शुभ वार्ता ऐकायला मिळतात, शुभ स्थळ बघायला मिळतात, शुभ गोष्टी कानावरती आपल्या येत आहेत. वामनेत्र घडी घडी लवत बाहू स्फुरत वेळोवेळा जग द्वंद्या जगज्जीवना पद जनका मनमोहना भक्त प्रिय करा मधुसूदना नकळे कोणा भेटशी. म्हटली देवा, आम्ही कसं सांगू शकतो आता आपण कोणत्या देवाला भेटणार आहात? असो सबे सेता भगवंत जय जयकारे घोष होत दुदुंबे गजरे वाजत. आणि नेहमीच्या आपल्या राजसभेमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी जय जयकार चालू आहे, शंख वाजत आहे, दुदुंबे वाजत आहेत. बंदी जन गर्जती उठून उभे ठाकले समस्त हरिसिंहासनी बैसत. सगळ्यांनी उठून नमस्कार केला कृष्ण भगवंताला आणि मग कृष्ण भगवान आपल्या आसनावरती बसले. नारद संत कुमारादी भक्त
वाट पाहत हरीची. देवर्षीनाथ वाटच पाहत होते. सामगायन परम सुंदर करती नारदानी तुंबर. तव ते बनकर समग्र गाराने सांगो पातले. आणि तेवढ्यात बागेचं नुकसान झालेलं सांगण्यासाठी कृष्णाचे द्वारपाल त्या ठिकाणी आलेले आहेत. हरीशी करोनी नमस्कार बद्वांजली ठाकले समग्र. आले कृष्णाच्या पाया पडल्याने उभे राहिले आणि काय म्हणतात मग भ्रू संकेते श्रीधर तया प्रती पुस्तसे. आणि कृष्णाने भोया उचलून त्यांना भोयाच्या खुणीने विचारलं. काय विचारलं? तव ते म्हणती जगत जीवना एक वानर आले जीवना. आणि आपल्या वनामध्ये एक वानर बागेमध्ये आलेला आहे. फळे भक्षुनी वृक्ष नाना मोडून या टाकिले. फळ तर खाल्लीच खाल्ली, फळ फेकून बी आम्हाला मारले आणि झाडे मोडून टाकली. कोण पण नांदतो येथे त्यांची वचने ऐकवण्या महाते परमाश्चर्य वाटले. आणि त्यानं सांगितलं कोण राजा या ठिकाणी, कोण बलराम आणि कोण कृष्ण असे म्हणू लागले. बोलका तैसा बृहस्पती. ज्या ब्रह्मदेवांचा गुरु बृहस्पती बोलतो त्याप्रमाणे तेजस्वी जैसा गबस्ती. सूर्यासारखं त्याचं तेज होतं. वानर वेश परी शक्ती कृतांत तुल्ये दिसतसे. दिसायला तर वानर आहे, शक्ती अफाट आहे. त्यासारखी शक्ती कोणाकडेच नाही. तुमचा तयाशी पुरुषार्थ आम्ही सांगितला जी बहुत की बळरामाने कृष्णनाथ अद्भुत माया महायुद्धे थे. आम्ही सांगितलं बलराम आणि कृष्ण भगवान फार मोठे युद्ध आहेत. पुढं काय झालं? रामाचे नाम ऐकता साचार क्षोभला जैसा प्रळय रुद्र म्हणे करवी वंशी राम थोर जेने दशकंदर मारिला. पूर्वी एक राम होऊन गेला म्हणले, त्याने रावणाला मारलं होतं. त्या रामाचे नाम धरी ऐसा कोण आहे पृथ्वीवरी. आता बंधूचे नाम सांडा झडकरी ना तरी गती बरी न दिसे. आता म्हणले बलराम बलराम म्हणून ओरडू नका, नाही तर काय खरी गती दिसत नाही सगळ्याची. आश्चर्य करे श्रीधर तुम्ही बहुत एकला वानर. एरु म्हणती त्या समोर मशक बनकर सर्व आम्ही. अरे म्हणले एकच वानर होता आणि तुम्ही एवढे जण असून पळत आला माझ्याकडे. कोण समोर पाहिल त्यास सर्वांचा एकदाची करील ग्रास. आम्हा सर्वांना एकाच घासात खाऊन टाकील. ऐशा ऐकता जगन्यवासी गरुडाकडे विलो केले. असं म्हणल्याबरोबर श्रीकृष्णाने गरुडाकडे पाहिला आणि श्रीकृष्ण काय म्हणतात? गरुडाचे म्हणे गर्व थोर की मी एक पुरुषार्थी द्विजेंद्र. आणि गरुडाला फार मोठा गर्व झाला होता की माझ्यासारखा ताकदवर कोणीच नाही दुसरा पक्षी. जाणून इंदिरावर वचन काय बोलला. इंदिरावर म्हणजे साक्षात श्रीकृष्ण भगवान काय म्हणतायत गरुडाला? म्हणे सुपर्णा तू परम पुरुषार्थी. चढव झाडावरती आणखी कृष्णाने तुझा ऐसा नाही त्रि जगती. सत्वर जाऊन वना प्रती वानर धरुणी आणावे. जगात त्रिभुवनात तुझा कोणीच नाही. ताबडतोब जा आणि त्या वानराला धरून माझ्याजवळ घेऊन ये. तू एकलाची त्याशी आणीशी. तू एकटा भरपूर झालास म्हणजे त्याला तू घेऊन येऊ शकतोस. की दळभार काही संगेनेशी आवेशाला उर घरी पुशी. काय हरीशी बोलत. कामडे 7 सैनिकांना घेऊन जातोस बरोबर, ते मला नक्की सांग काय करायचं ते बोल.